आज आपण क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर लहान मुलांचं फेवरेट स्ट्रॉबेरी जॅम घरात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। मार्केटमधून आपण स्ट्रॉबेरी आणल्यानंतर भरपूर वेळा आपण त्याचं मिल्कशेक किंवा ज्यूस बनवतो, पण शिल्लक राहिलेल्या स्ट्रॉबेरीचं काय करायचं असा प्रश्न पडतो, कारण स्ट्रॉबेरी फ्रीजमध्ये पण जास्त दिवस राहत नाही, लगेच ती खराब होते। पण आपण अशा पद्धतीने होममेड स्ट्रॉबेरी जॅम जर आपण घरामध्ये केला तर आपल्याला घरामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा आपण दुधामध्ये मिल्कशेक घालून स्ट्रॉबेरीचं मिल्कशेक तयार करू शकतो किंवा ब्रेडला लावू शकतो, चपातीला बरोबर खाऊ शकतो। आपण आता स्ट्रॉबेरी धुवून घेतोय। स्ट्रॉबेरी धुताना त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा जर टाकला तर स्ट्रॉबेरीला लागलेली किडे किंवा माती निघून जाते आणि स्ट्रॉबेरी व्यवस्थित स्वच्छ होते। स्ट्रॉबेरी हे फळ असं आहे की दिसताक्षणी खायची इच्छा होते। दिसायला ते तर सुंदर आहेच, पण त्याचे व्हिटॅमिन्स, त्याच्यामधले जे पोषक तत्व आहेत ते पण खूप जबरदस्त आहेत। स्ट्रॉबेरीला फायबर फूड सुद्धा म्हणतात, ज्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो। शिवाय 100 ग्रॅम स्ट्रॉबेरीमध्ये 58.8 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असतं, जे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतं, ज्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली होते। स्ट्रॉबेरीचे फायदे भरपूर आहेत। स्ट्रॉबेरी आपली रक्तातली साखर वाढू देत नाही, उच्च रक्तदाबापासून दूर ठेवते, तसेच रक्तातील युरिक ॲसिड कमी करते, संधिरोग प्रतिबंधित करते, लोहाची कमतरता टाळते, रोगप्रतिकार शक्ती आपली मजबूत करते, स्मरणशक्ती तीक्ष्ण करते, शरीरात विष तयार होऊ देत नाही, तसेच डोळे निरोगी राखण्याससुद्धा स्ट्रॉबेरी मदत करते। स्ट्रॉबेरी आपण स्वच्छ करून कट करून घेतलेले आहेत आणि आपण आता 1.5 किलो स्ट्रॉबेरीला 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे। साखर आपण एकदम नॉमिनल घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर साखरेचे प्रमाण आपण वाढवू शकतो। स्ट्रॉबेरीचे कट केलेले तुकडे आणि साखर एकत्र करून आपण आता हे सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित जोपर्यंत ह्या स्ट्रॉबेरीचा ज्यूस आणि साखर यांचा घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्वी स्ट्रॉबेरी म्हणलं की आपल्याला महाबळेश्वर आठवायचं, पण आता स्ट्रॉबेरी महाराष्ट्रात बऱ्याच भागामध्ये पिकवली जाते। आपल्या ह्या स्ट्रॉबेरी कोल्हापूरच्या आहेत। कोल्हापूरच्या शेतकरीसुद्धा आता स्ट्रॉबेरी पिकवतात, त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी नाही तर कोल्हापूरची स्ट्रॉबेरी इथे आपल्याला खायला मिळते। आता आपण लिंबूचा रस घालतोय। लिंबूच्या रसामुळे आपला जॅमला आंबट गोड अशा पद्धतीची टेस्ट येते आणि जॅमची चव खूपच सुंदर येते आणि त्याला चकाकी पण खूप छान येते। स्ट्रॉबेरीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असतं। पोटॅशियम हे आपल्या हृदयासाठी खूप महत्त्वाचं असतं, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयविकार टळतो। म्हणून स्ट्रॉबेरीचं सेवन नियमित पण प्रमाणात केलं पाहिजे। स्ट्रॉबेरीचा जॅमचा कलर हा नॅचरल आहे, याच्यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर घातलेला नाही आहे किंवा आपण ह्याच्यासाठी कुठलेही प्रिझर्वेटिव्ह पण घातलेलं नाही आहे। आपण फक्त लिंबूचा रस घातलेला आहे। आता आपलं स्ट्रॉबेरीचा जॅम तयार होत आलेला आहे। मार्केटमधल्या स्ट्रॉबेरी जॅममध्ये साखरेचं प्रमाण भरपूर असतं आणि प्रिझर्वेटिव्ह पण घातलेलं असतं। आपण जर घरामध्ये अशा पद्धतीने जॅम बनवून ठेवला आणि 1 ते 1.5 महिन्यानंतर पुरेल एवढा जरी बनवला आणि संपल्यानंतर परत आपण घरामध्ये बनवू शकतो। अशा पद्धतीने फ्रेश जॅम जर आपण घरात बनवला तर मुलांना पण त्यातले फळातले पूर्ण व्हिटॅमिन मिळतील आणि आपल्याला घरामध्ये इन्स्टंट मुलांना सकाळी शाळेला डब्याला द्यायला किंवा मिल्कशेक बनवण्यासाठी, फ्रूट शेक बनवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो। अशा पद्धतीने आपली आता थंड झाल्यानंतर हा जॅम असा एवढा थिक होतो। आता मार्केटमधनं स्ट्रॉबेरी जर जास्ती आणल्या तर काय करायचं असा प्रश्न पडणार नाही। अशा पद्धतीचा होममेड जॅम बनवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।